पंचकर्माच्या अंतर्गत आता आपण आपला पुढला टॉपिक जो आहे तो बघणार आहोत. पुढल्या टॉपिकचं नाव आहे त्रिविध कर्म. तर आपण डेफिनेशन ऑफ कर्म अँड त्रिविध कर्म फॉर शोधन अशा पद्धतीने पुढे बघणार आहोत. तर त्रिविध कर्म म्हटल्यानंतर आपल्याला आधी कर्म म्हणजे काय बघून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कर्म म्हणजे काय तर त्याची उत्पत्ती आपण बघूया. कृ धातू अधिक मनीन म्हणजे कर्म म्हणजे कार्य, क्रिया, जी काही हालचाल, चेष्टा आपण जी करतो, जे काहीही कार्य करतो त्याला कर्म असं म्हटलं जातं. आता चिकित्सेच्या अनुषंगाने आपण कर्म म्हणजे काय बघूया. कर्म इन टर्म्स ऑफ चिकित्सा प्रवृत्तीस्तु खलु चेष्टा कार्यार्था सैव क्रिया कर्मयत्न कार्य समारंभश्च. मीन्स व्हेनेवर वी डू एनिथिंग दॅट इज कॉल्ड कर्म, कार्य, यत्न, समारंभ. म्हणजेच काय, जेव्हा केव्हा आपण जेही काही करतो, एनिथिंग काहीही करतो त्याला कर्म, कार्य, यत्न, समारंभ असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही आपण करतो, हालचाल करतो, जी चेष्टा करतो त्याला कर्म असं म्हटलं जातं. आपण पंचकर्म म्हणजे काय बघूया. आता कर्म म्हणजे बघितल्यानंतर आपण पंचकर्म, तर पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे कार्य. मगाशी बघितल्याप्रमाणे 5 कार्य, कर्म, चेष्टा जेही काही करतो असे हे जे 5 आहेत त्याला आपण पंचकर्म असं म्हणतो. आता पंचकर्म शब्द इन चरक संहिता. थोडक्यात काय तर चरक संहितेमध्ये पंचकर्माचा उल्लेख कुठे कुठे आलेला आहे. आपण ह्यापूर्वीही आपण ते बघितलेलं आहे, पुन्हा एकदा बघूया. त्यानुपस्थित दोषाणाम स्नेहस्वेदोपपादनेह पंचकर्माणि कुर्वीत मात्रा काली विचार्यन. म्हणजे पंचकर्माचा कुठे कुठे उल्लेख आढळतो ते आपण थोडक्यात बघूया. द पंचकर्म इज इंडिकेटेड इन उत्कृष्ट दोषाज. पंचकर्म कधी करायचे, पंचकर्माचं इंडिकेशन काय आहे तर उत्कृष्ट दोष. उत्कृष्ट दोष असताना पंचकर्म करायचं आहे अशा पद्धतीने ग्रंथामध्ये आपल्याला काही ठिकाणी उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे ऋतुचर्येमध्ये पंचकर्म करावेत. विविध ऋतूंमध्ये त्या दोषांचा प्रकोप असतो, तर त्या दृष्टीने कसे पंचकर्म करायचे आहेत हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या आपण बघितलं दिनचर्येमध्ये पंचकर्माचा उल्लेख आढळतो. तसंच खूप महत्त्वाचं किंवा खूपदा अस्थ्याश्रयाणाम व्याधीनाम पंचकर्माणी भेषजम. म्हणजेच काय तर अस्थीच्या आश्रयाने राहणारे, आश्रयाने होणारे जे व्याधी आहेत त्या व्याधींना जिंकण्यासाठी किंवा त्या व्याधींची चिकित्सा म्हणून पंचकर्म करणे कसे पंचकर्माचा उल्लेख आपल्याला ग्रंथामध्ये आढळतो. तर असा विविध ठिकाणी आपल्याला पंचकर्माचा उल्लेख आढळतो. ह्या पंचकर्माचं किंवा शोधन चिकित्सा, आपण पंचकर्माला पंचकर्म हे प्रामुख्याने शोधन आहे. तर ह्या शोधन चिकित्सेचे काय बेनिफिट्स आहेत, त्याचं काय महत्त्व आहे ते आपण बघूया. दोषाः कदाचित कुप्यन्ति जिता लंघनपाचने जिता संशोधनेषु न तेषां पुनरुद्भवः. म्हणजे काय तर शमन करून एखाद्या व्याधीला आपण जर जिंकलं असेल, की शमन चिकित्सा करून एखाद्या व्याधीची चिकित्सा केली असेल, व्याधीला जिंकलं असेल, तर तो व्याधी पुनरुद्भव होण्याची जास्त शक्यता असते. कारण की ते दोष आपण तिथल्या तिथे शमन केलेले असतात. ते तिथेच आपण विरुद्ध गुणात्मक औषधी द्रव्यांनी त्यांचं शमन केलेलं असतं, ते शरीरातच असतात. तर अशा वेळी काय होतं की कदाचित थोड्याशा आहारविहारीय बदलांनी किंवा कुपथ्यांनी म्हणूया किंवा थोड्याशा कारणामुळेही ते दोष पुन्हा प्रकुपित होऊ शकतात आणि त्या व्याधीचा पुनरुद्भव होऊ शकतो. परंतु ज्यावेळी आपण दोषांना किंवा मग ज्यावेळी आपण व्याधीला पंचकर्माद्वारे किंवा शोधनाद्वारे जिंकतो त्यावेळी मात्र ते दोष आपण शरीरातून पूर्णपणे बाहेर काढून टाकलेले असतात आणि म्हणून मग कम्पॅरेटिव्हली त्या व्याधीचा पुनरुद्भव हा लगेच होत नाही किंवा मग बऱ्याच काळानंतर होतो. हे आहे पंचकर्माचं महत्त्व. आता आपण बघूया त्रिविध कर्म. मग अशी आपण कर्म म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर पंचकर्म म्हणजे काय पाहिलं. आता त्रिविध कर्म म्हणजे चेष्टा, कार्य, समारंभ आपण बघितलं. आता त्रिविध म्हणजे 3 कर्म, त्याला त्रिविध कर्म असं म्हटलेलं आहे. परंतु हे 3 कर्म आपण आता पंचकर्माच्या अनुषंगाने बघणार आहोत. त्रिविधम कर्म
पूर्वकर्म, प्रधानकर्म, पश्चातकर्मेती. म्हणजेच काय, तर पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि पश्चातकर्म हे जे 3 कर्म आहेत त्याला त्रिविध कर्म असं म्हटलेलं आहे. सुश्रुतांनी हा जो आपण श्लोक बघितला तो सुश्रुतांचा आहे. तर सुश्रुतांनी कदाचित हे जे त्रिविध कर्म सांगितलेले आहेत ते शल्य किंवा मग शस्त्रक्रियेशी संबंधित त्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो, परंतु तोच आपण पंचकर्माशी संबंधित, आपण पंचकर्माचा अभ्यास करतो आहे आता, त्यामुळे आपण पंचकर्माशी संबंधित कसा करता येईल ह्याचा आपण विचार करूया. शल्यची किंवा सर्जरी करताना प्री ऑपरेटिव्ह, मेन ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह जसं असतं तशाच पद्धतीने पंचकर्म करत असताना ही पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि पश्चातकर्म. तर पूर्वकर्म म्हणजे काय, तर मेन कर्म करण्याच्या आधीची जी काही तयारी आहे, मग ती रुग्णाची असेल, औषधीची असेल, तर ही सगळी जी तयारी आहे ती पूर्वकर्मामध्ये येईल. त्यानंतर प्रधानकर्म म्हणजे जे आपण मेन 5 कर्म करतो ते, आणि मग पश्चातकर्म म्हणजे नंतरचे, मेन प्रधान कर्म झाल्यानंतर जे काही पथ्यापथ्य किंवा इतर गोष्टी आपण करणार आहोत त्याला पश्चातकर्म असं म्हटलं जातं. आता हे त्रिविध कर्म पंचकर्माच्या अनुषंगाने आपण बघतोय. पंचकर्माच्या अनुषंगाने पूर्वकर्म, पूर्वकर्मामध्ये दीपन, पाचन, स्नेहन आणि स्वेदन. प्रधान कर्मात आपले जे 5 कर्म आहेत ते वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. आणि पश्चातकर्म, पश्चातकर्मामध्ये संसर्जनक्रम, शमन आणि रसायन ह्या 3 गोष्टी येतात. आता आपण स्टेप बाय स्टेप सगळे पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि पश्चातकर्म बघूयात. तर पूर्वकर्म, पंचकर्माशी रिलेटेड पूर्वकर्म बघत असताना पाचन, स्नेहन आणि स्वेदन, त्यातलं पहिलं आपण पाचन बघणार आहोत. तर जे दोष आहेत त्यांचं पाचन करूनच आपण त्या दोषांना शरीरातून बाहेर काढणार आहोत. आपण पंचकर्म ज्यावेळी बघितलेत मागच्या एका लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, तर त्यावेळी आपण बघितलं होतं की कधी दोष शरीरातून बाहेर काढून टाकायचे, तर ते उत्कृष्ट असताना काढायचे. त्याचबरोबर आपण पुढलं एक हे बघितलं होतं की केवळ उत्कृष्ट असून चालणार नाही, तर दोष हे निराम असायला हवे, तेव्हाच आपण ते शरीरातून बाहेर काढून टाकू शकतो. तर मग हे निराम दोष जर नसतील तर त्यावेळी पाचन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर दीपन, दीपन म्हणजे अग्निदीपन आणि पाचन म्हणजे सामदोषांचं पाचन. तर हे दोन्हीही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत आपल्याला. पचेतना आमम वन्ही कृतम च, आणि पाचन म्हणजे पचती आमम न वन्ही कुर्यात तत्पाचनम, म्हणजे जे सामदोष आहेत त्यांचं पाचन करणे आणि अग्नी जो आहे त्या अग्नीचं दीपन करणे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण काही अग्निदीपन करणारी आणि पाचन करणारी काही द्रव्ये थोडक्यात बघूयात. तर बडीशेप, विडंग, जायफळ, पिप्पली, गुडूची, अजमोदा, अद्रक, श्वेतपुनर्नवा, मरीच, चिंच, रासना, नागकेशर, सुंठ, लसूण, भल्लातक, पंचकोल, धान्य, अतिविषा, मुस्ता, जीरक, अपामार्ग हे जे काही द्रव्य आहेत हे दीपन आणि पाचन करतात. म्हणजे किंवा मग हे जे द्रव्य आहेत हे द्रव्य देऊन आपण पूर्वकर्मामध्ये रुग्णाचं पाचन आणि दीपन करून घेऊ शकतो. त्यानंतर दीपन पाचनानंतर इम्पॉर्टन्स ऑफ दीपन आणि आमपाचन. दीपन आणि आमपाचनाचं काय महत्त्व आहे, पूर्वकर्मामध्ये आपण हे का करून घेतो, तर आपण बघितलेलं आहे की सामदोष शरीरातून बाहेर, सामदोषांचं आपण शोधन करत नाही किंवा मग दोषांचं शोधन करत असताना आपल्याला दोष हे निरामच असायला लागतात. का, तर सामदोष असल्यानंतर ते शरीरातून जर बाहेर काढून टाकले तर शरीराची हानी होऊ शकते रुग्णाला किंवा मग व्यक्तीला. दोष बाहेर काढून टाकताना क्लेश उत्पन्न होऊ शकतात. ह्याच्यासाठी आपण मागच्या वेळी पण हे उदाहरण बघितलेलं आहे की कच्च्या फळातून किंवा एक आंबा आहे, कच्चा आहे, त्याच्यातून जर आपण रस काढण्याचा प्रयत्न केला तर अपेक्षित अशा प्रमाणात रसही बाहेर पडत नाही आणि त्या फळाचीही हानी होते. त्याचप्रमाणे जर शरीरातील सामदोष आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर शरीराला क्लेश होतात आणि अपेक्षित
दोष शरीरातून बाहेर आपण काढून टाकू शकत नाही, त्यामुळे अपेक्षित जे फल आहे ते आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण दीपनपाचन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर स्नेहन आणि स्वेदन. स्नेहन म्हणजे काय? स्नेहनम स्नेहविच्छंदम मार्दवम क्लेदकारकम. म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये स्नेहन होतं, विच्छंदन होतं, मार्दवता येते आणि क्लेद निर्मिती होते. ह्यानी काय होईल? जे दोष आहेत त्या दोषांना स्नेहन केल्यामुळे शरीरात लीन झालेले अणुस्रोतसात चिकटलेले जे दोष आहेत त्यांचं विच्छंदन होईल, त्या ठिकाणी मार्दवता होईल, क्लेद निर्मिती होईल, म्हणजेच ते मृदू होतील. आणि स्वेदनाने काय होतं? स्तंभ गौरव शीतघ्नम स्वेदनम स्वेदकारकम. स्तंभ, गौरव, शीतता ह्यांचा नाश ज्या प्रक्रियेमध्ये होतो आणि तसेच स्वेद प्रवृत्ती होते, त्याला आपण स्वेदन असं म्हणतो. तर ह्या स्वेदनाने काय होतं? तर स्तंभ, गौरव, शीतता म्हणजे स्टिफनेस ज्याला म्हणू, स्तंभ म्हणजे तर जडत्व आहे शरीराचं, गौरव म्हणजे, शीतता म्हणजे थंडी वाजणे. तर ह्या सगळ्यांचा नाश ज्या प्रक्रियेमध्ये होतो त्याला स्वेदन म्हणतात. स्वेदनाने ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात शरीरामध्ये. तर स्नेहन केल्यामुळे जे दोष मृदू झालेले असतात ते दोष त्यांना थोडंसं विलयन करून ते कोष्ठात आणण्यास मदत करण्यासाठी स्वेदनाचा फायदा होतो. आणि हे कोष्ठात आलेले दोष मग नंतर आपण शरीरातून बाहेर काढून टाकू शकतो चांगल्या पद्धतीने. जर दोष कोष्ठातच आले नाही तर योग्य प्रकारे त्यांचं शोधन होत नाही. म्हणून स्नेहन आणि स्वेदन हे अत्यंत गरजेचं आहे. शुष्काण्यपि ही काष्ठानी स्नेहस्वेदोपपादने नमयंती यथान्यायम किम पुनजीवितो नरान. म्हणजेच काय? स्नेहन आणि स्वेदनाचं महत्त्व ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत की एखाद्या शुष्क काष्ठाला म्हणजे एखाद्या वाळलेल्या कठीण झालेल्या एखाद्या काष्ठाला आपण जर वाकवण्याचा प्रयत्न केला तर ती लगेच वाकत नाही किंवा मग वाकवता ती तुटते. परंतु हेच आपण त्या काठीला किंवा त्या काष्ठाला 2-4 दिवस छान स्नेहन केलं, त्यानंतर स्वेदन केलं तर ती सॉफ्ट होते आणि लवचिक होते. आणि अशावेळी ती वाकवण्याचा प्रयत्न केला तर ती न तुटता व्यवस्थित आपल्याला पाहिजे तशी मोल्ड होते किंवा मग ती स्टिफ राहत नाही, तुटत नाही. त्याच पद्धतीने शरीराचंही जर आपण आधी स्नेहन स्वेदन करून घेतलं तर दोष हे शरीराची हानी न करता शरीरातून व्यवस्थितप्रमाणे आपल्याला बाहेर काढून टाकता येतात. म्हणून स्नेहन आणि स्वेदन हे अत्यंत गरजेचं आहे. थोडक्यात आपण स्नेहन आणि स्वेदनाचे प्रकार बघूया. स्नेहनाचे बाह्य आणि अभ्यंतर असे 2 प्रकार आहेत. बाह्यमध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे एकांग किंवा मग एकांग, सर्वांग, सगळे शिरोधारा, पादाभ्यंग, मूर्ध तैलाचे जे प्रकार आहेत हे सगळे बाह्यमध्ये येतात. आणि अभ्यंतरमध्ये अच्छपान आणि विचारणा स्नेह. अच्छपान म्हणजे केवळ स्नेह, केवळ स्नेहाचं प्राशन किंवा केवळ स्नेह घेणे त्याला आपण अच्छस्नेह असं म्हणतो. आणि विचारणा स्नेह, विचारणा म्हणजे काय? कुठल्या तरी आहारीय द्रव्यांसोबत उपाययोजना करून जो स्नेह शरीरात दिला जातो त्याला आपण विचारणा स्नेह असं म्हणतो. आणि ग्रंथामध्ये ह्या एकूण 24 विचारणा सांगितलेल्या आहेत. म्हणजे 24 प्रकारे आपण कशी वेगवेगळ्या आहारीय द्रव्यांसोबत उपाययोजना करून स्नेह देतो त्याला आपण स्नेह विचारणा म्हणतो. आणि ह्या एकूण 24 सांगितलेल्या आहेत. त्यानंतर स्वेदनाचे प्रकार. तर अनग्नी स्वेदाचे आपण ह्या आधी फर्स्ट इयरमध्ये पण आपण बघितलेले आहेत, अजूनही बघतो. व्यायामम, उष्ण, सतनम, गुरुप्रावणम, क्षुधा हे जे आहेत, बहुपान, भयक्रोध, आतप वगैरे हे जे आहेत हे 10 अनग्नी स्वेदाचे प्रकार आहेत. त्यानंतर आपण अग्निस्वेदाचे प्रकार बघणार आहोत. चतुर्विध स्वेद तदत्या तापस्वेद, उष्मस्वेद, उपनाह स्वेद, द्रवस्वेद इतिही. म्हणजेच काय? तर हे चतुर्विध जे स्वेद आहेत, तापस्वेद आहे, उष्मस्वेद आहे, उपनाह स्वेद आहे आणि द्रवस्वेद आहेत, हे अग्निस्वेदाचे प्रकार आहेत. मग त्याच्यात आणि उपप्रकार बरेच आहेत. तर असे हे आपण थोडक्यात
स्नेहन आणि स्वेदाचे प्रकार बघितलेत. आणि हे सगळे जे आहेत हे आत्तापर्यंत जे बघितले स्नेहन, स्वेदन, दीपन, पाचन हे पूर्वकर्म आहेत. त्यानंतर प्रधान कर्म. प्रधान कर्मामध्ये आपले जे 5 पंचकर्म आपण सांगितलेले आहेत ते प्रधान कर्मामध्ये येतात. ते त्यावेळी आपण पुढे एक एक कर्म शिकणार आहोत, त्यावेळी ते डिटेल बघणार आहोत. तर वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण हे 5 जे कर्म आहेत ते प्रधान कर्म आहेत आपले. त्यानंतर पश्चात कर्म. पश्चात कर्म म्हणजे काय, तर नंतर करण्यात येणारं जे कर्म आहे, जे कार्य आहे, जी चेष्टा आहे, जे कार्य आहे त्याला आपण पश्चात कर्म. पश्चात म्हणजे नंतर. तर प्रधान कर्म झाल्यानंतर जे जे काही करतो त्याला आपण पश्चात कर्म म्हणतो. तर पश्चात कर्मामध्ये संसर्जन क्रम आधी बघूया. संसर्जन म्हणजे काय, सम्यक सर्जन, संसर्जन. संसर्जन क्रम म्हणजे काय, तर आहार्य द्रव्यांची अशा पद्धतीने उपाययोजना करणे की लघु आहारापासून म्हणजे पचायला लघु आहारापासून तर उत्तरोत्तर रुग्णाचा जो काही नॉर्मल नॅचरल आहार आहे त्या आहारापर्यंत येणे ह्याला आपण संसर्जन असं म्हणतो. पेया विलेपिम कृतम कृतमच युषम रसम त्रिविध थैकश्च क्रमेण सेवेत विशुद्ध काय प्रधान मध्यावर शुद्धी. म्हणजेच काय, तर संसर्जन करत असताना हा जो क्रम आपण पाळतो तर त्याचा आणि शुद्धी कशा प्रकारे झालेली आहे, म्हणजे आपण जे शोधन केलेलं आहे ते प्रवर आहे, अवर आहे का मध्यम आहे, शुद्धी कशी झाली आहे त्याच्यावर संसर्जन क्रम किती आणि कसा ते ठरलं जातं. पेया विलेपी अकृतयुष कृतयुष अशा पद्धतीने आपण उत्तरोत्तर लघुपासून गुरु किंवा मग लघुपासून नॉर्मल आहारापर्यंत रुग्णाला आणण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण संसर्जन क्रम म्हणतो. आणि उत्तम शुद्धी जर झालेली असेल तर 3 अन्नकाल पेया, 3 अन्नकाल विलेपी अशा पद्धतीने एक एक जो आहाराची उपाययोजना आहे ती आपण 3 अन्नकालपर्यंत करतो. मध्यम शुद्धी असेल तर 2 अन्नकालपर्यंत करतो आणि हीन शुद्धी असेल तर 1 अन्नकाल. आता अन्नकाल म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे ग्रंथामध्ये जे 2 अन्नकाल दिवसातले 2 अन्नकाल इंडिकेटेड आहेत किंवा मग 2 अन्नकालांचा आपल्याला निर्देश मिळतो. म्हणजे थोडक्यात काय, तर सर्वसाधारण मनुष्य जो आहे तो दिवसातून 2 वेळा जेवतो असा त्याचा अर्थ आहे, सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण. तर ह्या 2 म्हणजे असे 2 अन्नकाल आपण काउंट करतो. तशा पद्धतीने उत्तम शुद्धीसाठी 3 अन्नकाल. म्हणजे उदाहरणार्थ जर उत्तम शुद्धी झाली असेल, आज सकाळी जर शोधन केलं असेल तर आज सकाळचं आहार, आज संध्याकाळचा आहार आणि उद्या सकाळचा आहार हे झालेत, हे 3 अन्नकाल झालेत. अशाच पद्धतीने मध्यम असेल तर मध्यम शुद्धी असेल तर 2 अन्नकाल आणि हीन शुद्धी असेल तर 1 अन्नकाल आपण पेया विलेपी अकृतयुष कृतयुष ह्यांची उपाययोजना करतो. त्यानंतर संसर्जन क्रमाचं महत्त्व. का करतो आपण संसर्जन क्रम, तर ज्याप्रमाणे एखाद्या मंद झालेल्या अग्नीवर अचानक एकदम खूप सारी समिधा आपण टाकली तर तो अग्नी विझून जातो, त्याचप्रमाणे आपल्या जठराग्नीचं किंवा शरीरस्थ कायस्थ अग्नीचंही आहे. शोधन केल्यानंतर थोड्या काळासाठी आपला जो अग्नी आहे तो थोडासा मंद झालेला जाणवतो आणि हा मंद अग्नी असताना जर आपण नॅचरल आपला नेहमीचा आहार घेतला तर तो अग्नी विझून जाऊ शकतो किंवा मग त्या अग्नीची दुष्टी होते. तर ही होऊ नये, अग्नीचं संदूक्षण व्हावं, अग्नी चांगला प्रदीप्त व्हावा म्हणून आपण संसर्जन क्रम पाळतो. आणि म्हणूनच आपण लघु आहारापासून उत्तरोत्तर नॉर्मल किंवा गुरु आहारापर्यंत रुग्णाला योग्य पद्धतीने आहाराची उपाययोजना करून देतो, त्याला संसर्जन क्रम असं म्हणतो.
त्यानंतर पुढलं आहे शमन. संसर्जन क्रमानंतर शमन हा एक प्रकार आपण म्हणूयात. शमनामध्ये काय आहे तर जे दोष उत्कृष्ट दोष होते त्यासाठी आपण शोधन केलं होतं. तर हे शोधन केल्यानंतर काय सगळे समूळ अगदी एखादं आपण पातेलं धुवून टाकतो ते कसं चकचकीत होतं तशा पद्धतीत शरीरातले सगळेच्या सगळे दोष काय आपण काढत नाही किंवा मग ते निघत नाहीत. तर जे काही थोडेफार राहिलेले दोष असतात त्या दोषांचं शमन चिकित्सेने किंवा विरुद्ध गुणकर्मात्मक द्रव्यांनी आपण शमन करून घेतो किंवा मग शमन करून घेणं गरजेचं आहे. जे अल्प थोडे राहिलेले असतात दोष ते. म्हणून मग पश्चातकर्मामध्ये संसर्जन क्रम झाल्यानंतर उर्वरित दोषांचं शमन करणे अत्यंत गरजेचं आहे. आता त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता रसायन आपण बघूयात. तर आपण पंचकर्माची जेव्हा इंट्रोडक्शन बघितली होती त्यावेळी पंचकर्म कधी कधी करावेत तर रसायन आणि वाजीकरणाच्या आधी पंचकर्म करावेत असा आपण एक उल्लेख पाहिलेला होता. ज्या पद्धतीने एखाद्या मलिन वस्त्रावर आपण रंग देण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य पद्धतीत बसत नाही. त्याचप्रमाणे शरीरामध्ये दोष प्रभूत असताना जर आपण रसायन चिकित्सा केली तर त्या रसायनाचे योग्य फळं आपल्याला मिळत नाहीत आणि म्हणूनच मग आपण आधी शोधन चिकित्सा करून घेतो आणि त्यानंतर मग रसायन चिकित्सा करतो असं आपण म्हटलं होतं. तसंच ह्या ठिकाणी त्याचप्रमाणे किंवा मग त्याला अनुषंगून आपण आधी जर शोधन केलेलं आहे तर मग नंतर आपण रसायन चिकित्सा सुरू करू शकतो किंवा रसायन करतो. हा झाला एक भाग. दुसरा अत्यंत महत्त्वाचा एक दुसऱ्या व्ह्यूनी आपण विचार करूया की रसायन प्रत्येक वेळी रसायन आणि वाजीकरणाच्या अनुषंगाने न घेता आपण थोडंसं बघूयात की एखाद्या व्याधीशी रिलेटेड रसायन किंवा मग उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या प्राणवह स्रोतसाशी रिलेटेड एखाद्या व्याधी वारंवार रुग्णाला होतो आहे त्याच्या अनुषंगाने जर आपण शोधन केलं असेल तर म्हणजे जर श्वासाचा किंवा कासाचा रुग्ण आहे वारंवार श्वासाची तक्रार रुग्णाला असेल तर अशा रुग्णाला जर आपण एखादं शोधन वमनच दिलं तर हे शोधन झाल्यानंतर मग प्राणवह स्रोतसाला बल देण्यासाठी म्हणून आपण जी काही उपाययोजना करू किंवा प्राणवह स्रोतसाला बल देण्यासाठी काही उपाययोजना आपल्याला करायला लागेल त्याचं बल वाढवण्यासाठी जे आपण काही देणार आहोत. तर उदाहरण प्राणवह स्रोतसाचं आहे तर आपण च्यवनप्राश अभ्रकभस्म किंवा ह्या पद्धतीने पिप्पली रसायन हे जे रसायनं सुरू करून त्या प्राणवह स्रोतसाला बल देणार आहोत आणि मग स्रोतसाला बल मिळाल्यामुळे वारंवार होणारी जी गोष्ट आहे वारंवार होणारा हा जो त्रास आहे रुग्णाला तो होणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण रसायनाचा विचार करणार आहोत की विशिष्ट स्रोतसाचं रसायन किंवा विशिष्ट स्रोतसाला बल देण्यासाठीचं रसायन ह्या ठिकाणी आपण म्हणू शकू. तर रसायनाचा असा दोन्ही पद्धतीने आपल्याला विचार करता येईल. तर हे सगळे झालेत आपले त्रिविध कर्म. आता हे त्रिविध कर्म आपण जितक्या चांगल्या पद्धतीने करू तितक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचे फळं मिळणार आहेत. म्हणून त्रिविध कर्म हे पंचकर्माच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे त्या त्यावेळी त्या पद्धतीने करून घेणं गरजेचं आहे.